बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील मार्चपासून देशामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला। कोरोनावर आजपर्यंत तरी पूर्ण लस निघाली नसली तरी आपल्या देशामधील आरोग्य विभागाने, राज्यातील आणि आपल्या गावातील आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने काम करत या कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उपलब्ध औषधात ते यशस्वी प्रयोग केलेले आहेत। त्यामुळे पंढरपुरात कोरोनाचा रिकव्हरी रेट सध्या 90% गेलेला आहे। आता आपण या वॉर रूममध्ये सध्या उपस्थित आहोत। या वॉर रूममध्ये अनेक गोष्टीची माहिती आपल्याला मिळते आणि सामान्य नागरिकांना देखील या वॉर रूममधून माहिती मिळते। ही माहिती देत असताना पंढरपूरचा रिकव्हरी रेट 10% 90% कसा गेला आणि वाढते रुग्णावर आळा कसा बसला, आपण ह्या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। चर्चा करण्यासाठी आपल्याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेब, पंढरपूरमध्ये जो रिकव्हरी रेट आहे 90% झालेला आहे, हा 90% रेट म्हणजे चांगल्यापैकी आहे, परंतु अजूनही कोरोनाची भीती आणि कोरोनाचा मृत्यूदर काही कमी होताना दिसत नाही। काय याच्यामध्ये अडचणी काय आहे? धन्यवाद। याच्यामध्ये आपण जर पाहिलं की आत्ताच म्हटल्याप्रमाणे पंढरपूर तालुक्यामध्ये मेमध्ये सुरुवातीला रुग्ण निघाले आणि तिथून जेव्हा रुग्णाची सुरुवात झाली जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर पीक होता। सगळ्यात जास्त रुग्ण सप्टेंबर महिन्यात निघाले आणि त्यानंतर परत ऑक्टोबर महिन्यात आपण कमी रुग्ण निघत आहेत याकडे पोचलेलो आहोत। आत्ता पंढरपूर तालुक्याची जर सद्यस्थिती आपण पाहिली तर आत्तापर्यंत शहरामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्ण हे 2782, तर ग्रामीणमध्ये एकूण 3273, एकूण रुग्ण 6055 पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत निघाले। त्याच्यामधले जर मृत्यू पाहिले तर शहरामध्ये 82 मृत्यू झालेले आहेत आणि ग्रामीणमधले 93 मृत्यू झालेले आहेत। एकूण 175 मृत्यू त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि बरे झालेले जे आहेत 2588 शहरामध्ये, तर ग्रामीणमध्ये 2921, टोटल 5509 हे बरे झालेले आहेत आणि सध्या ज्यांना उपचार चालू आहे असे शहरामधील 112, तर ग्रामीणमधील 259, असे एकूण 371 रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत। निश्चितपणे आपण जेव्हा हे बघतो आहोत, याचं जेव्हा ॲनालिसिस करतो आहोत, आपल्याला निश्चित हे लक्षात आलं की सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या वाढत होती, परंतु ऑक्टोबरमध्ये कमी झाली आणि आता जेव्हा आपण गेल्या या 4-5 दिवसापासून परत पाहतो आहोत की सुरुवातीला सप्टेंबरमध्ये 150, 200, 100 या प्रमाणात रुग्ण निघायचे, नंतर 20-30 असे निघायला लागले, पण ह्या गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण बघतो की कॉन्स्टंटली 50च्या वर 60-70 या पद्धतीने रुग्ण निघत आहेत। पॉझिटिव्हिटी रेट जो आहे, आपण जर असं म्हटलं की 100 लोकांची टेस्ट केली तर आणखीनही 21 ते 22 लोक त्यामध्ये पॉझिटिव्ह निघत आहेत। जर मृत्यूदर जर आपण पंढरपूर तालुक्याचा पाहिला तर आता सद्यस्थितीला 2.9 म्हणजे सर्वसाधारणपणे 3पर्यंत मृत्यूदर आहेत, म्हणजे 100रातले 3 लोक हे मृत्यू पावत आहेत आणि बरं होण्याचं प्रमाण आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारणतः 90% हे 91% बरं होण्याचं रुग्णाचं प्रमाण आहे। तर याच्यामध्ये निश्चितपणे पुढे जाऊन आपल्याला या कोरोनाचा सामना करावा लागणार आहे आणि ते करण्याकरता जेव्हा मी नियमितपणे सांगतो की याच्यासाठी करण्याकरता 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये आम्ही ज्याला 3T असं म्हणतो की ज्याच्यामध्ये ट्रेसिंग आहे, त्यानंतर टेस्टिंग आहे आणि ट्रीटमेंट आहे। त्यामुळं रुग्णाचा शोध हा जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावा लागणार आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण ज्यांना मी जनतेला एकच आव्हान करेन की कुठलीही गोष्ट अंगावर काढता कामा नये। तर त्याकरता आपल्याला सर्दी असेल, ताप आहे, खोकला आहे, घशामध्ये कवकव आहे, चव न लागणं आहे, वास न येणं आहे, दम लागणं आहे, अशा पद्धतीची किंवा इतर कोणत्याही पद्धतीची जरी लक्षणं आढळली, इवन अशक्तपणा जरी आढळला तरीसुद्धा आपण कोरोनाची तपासणी करून घ्यावी, लवकर निदान करून घ्यावं हा एक करेन। आणि जेव्हा एखाद्या कोविड रुग्णाच्या आपण संपर्कात येतो त्या लोकांनी तर आपण स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांची टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे। तर या बाबतीत जर आपण आज पाहिलं तर टेस्टिंगच्या बाबतीमध्ये अतिशय लिबरल आपण टेस्टिंग यामध्ये करत आहोत। पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आदरणीय प्रांत सरांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी बैठकी झाली होती। सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते, प्रायव्हेट डॉक्टर्स त्याच्यामध्ये उपस्थित होते, आरोग्य विभाग। या पद्धतीने जितके रुग्ण येतील किंवा जितके लोक आपल्याकडे येतील त्यांचं टेस्टिंग करण्याकरता निश्चितपणे सक्षम आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकांना या ज्या टेस्टिंग होत आहेत या टेस्टिंग करण्याकरता
लोकांना जास्त लांब जाऊ नये याकरता प्राधान्यानं शहर किंवा ग्रामीण भागासाठी जर बघितलं आपण तर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, त्याचबरोबर MIT वाखरी या ठिकाणी दररोज टेस्टिंग आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नगरपालिका काळा मारुती दवाखाना या ठिकाणी सोमवार, बुधवार, शुक्रवार, तर नगरपालिकेचा दुसरा जो दवाखाना आहे नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 2 भिंगे मॅडमच्या शेजारी, त्या ठिकाणी मंगळवार, गुरुवार, शनिवार या पद्धतीने टेस्टिंग होणार आहे. 8ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज टेस्टिंग होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी, त्या गावामध्ये असेल, त्या वॉर्डामध्ये असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये टेस्टिंग हे होणार आहे. तर या टेस्टिंगच्या माध्यमातून आपण हे दररोज या पद्धतीची टेस्टिंगची सुविधा जी की आपल्याला जवळच्या भागामध्ये असेल आणि 11 ते 2मध्ये नियमित वेळेत हे टेस्टिंग केलं जाणार आहे. तर जास्तीत जास्त जनतेला माझी ही विनंती असणार आहे की आपल्याला थोडी जरी लक्षणं आढळली तरी आपण ते टेस्टिंग करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जेव्हा आता या कोविडकडं बघतो तेव्हा निश्चितपणे मला असं दिसून आलं आहे की पंढरपूर तालुक्यामध्ये बरीचशी मोठी हानीसुद्धा या कोविडच्या माध्यमातून झालेली आहे. याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आत्तापर्यंत आपण 175 मृत्यू या माध्यमातून सोसलेले आहेत. याच्यामध्ये राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रामधल्या पत्रकारिता क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामधील मंडळी ही त्याच्या माध्यमातून मृत्यूला बळी पडलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून मी हे म्हणेन की आता न भीता, पण जेव्हा असं आढळतं की जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा निश्चितपणे काही लोकांमध्ये टेस्टिंग करण्याबद्दल विनाकारण मनामध्ये भीती आहे, विनाकारण न येण्याची भावना आहे. त्याचबरोबर कोरोनाची जी बंधनं आहेत ती बंधनं पाळण्याबाबतीत सुद्धा बेफिक्रीचं वर्तन हे बऱ्याच अंशी समाजामध्ये याच्यामध्ये दिसून येत आहे. आणि याचा निश्चितपणे फटका आपल्या पंढरपूर तालुक्याला भोगावा लागतो. आत्तापर्यंत जे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, सर्व लोकप्रतिनिधी असतील, समाज आहे, सर्व अधिकारी असतील, आपण एकामेकांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने लढा देत आलेलो आहोत. आणि आता लढा संपलेला नाही आहे. लढ्याचा मुख्य प्रवाह चालू होणार आहे. ICMRच्या दिलेल्या गाईडलाईन्सनुसार दुसरी वेव्ह म्हणजे सेकंड पीक परत एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ यामध्ये येऊ शकते. आणि आपल्याला तसं थोडंसं थंडीचं वातावरण जसं येतं आहे तसं आपल्याला ते दिसूनही येतं आहे. त्यामुळं अत्यंत दक्षता बाळगावी. जे काही मृत्यू झालेले आहेत त्यातले बऱ्याचशे आपण मृत्यू जर पाहिले तर याच्यामध्ये 56 असे मृत्यू आहेत की जे 24 तासाच्या आतमध्ये झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी लोकांनी जरी लक्षणं असली, त्यांना सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, दम लागतो आहे, अशा वेळेसुद्धा घरात उपचार करणं हे त्यांनी स्वतःसाठी योग्य ठरवलं किंवा तात्पुरता उपचार करणं हे योग्य ठरवलं. आणि त्यामुळं कुठल्याही दवाखान्यालासुद्धा जास्त प्रमाणात वेळ मिळाला नाही उपचारासाठी आणि परिणामी त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. डॉक्टर साहेब, तुम्ही आता एक सेकंड वेव्हचा उल्लेख केला. सेकंड वेव्ह येणार आहे, परंतु आत्ता पंढरपुरातली वैद्यकीय सेवा जी आहे ती आत्ताच्या या सेकंड वेव्हसाठी सक्षम आहे का, किंवा सक्षम होण्यासाठी काय करावं लागणार आहे? निश्चितपणे की या बाबतीत जर बघितलं आपण ज्या पद्धतीने आपण याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं की ट्रेसिंगचा मुद्दा आहे, शोधणे, त्यानंतर टेस्टिंग मुबलक प्रमाणात करतो. आणि आता विचारलेला प्रश्न आपण ट्रीटमेंटच्या बाबतीतला आहे की तेवढ्या पद्धतीने आपल्याकडे सेवा उपलब्ध आहेत का. तर हीच खरी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या बाबतीत की लवकर निदान, लवकर उपचार, तर निश्चितपणे आपण मृत्यू टाळू शकतो. एक बाब त्याच्यामध्ये आहे की लवकर जर निदान केलं तर लवकर उपचाराखाली त्याला योग्य त्या ठिकाणी नेता येईल. बरोबर आहे. लवकर उपचार, लवकर निदान, लवकर उपचार हे जरी पद्धत जरी मान्य असेल, पण पंढरपुरातील जी वैद्यकीय सुविधा आहे त्या सक्षम आहेत का, ते किंवा सक्षम नसतील तर त्याला काय करावं लागतील? तर याच्यामध्ये मुख्यत्वे पंढरपुरामध्ये निश्चितपणे आपण जे टप्पे आहेत उपचाराचे त्याच्यामध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये आपण कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार करतो. जे मध्यम स्वरूपाचे रुग्ण आहेत ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्याचबरोबर जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याकडे उपचार पद्धती या ठिकाणी सक्षम आहे. या गेलेल्या कालावधीमध्ये बराचसा अनुभव या सर्व वैद्यकीय विभागाच्या पाठीशी आलेला आहे. बऱ्याचशा उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहीत झालेल्या आहेत. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये कोविड केअर सेंटर MIT आहे,
त्याचबरोबर होम आयसोलेशन घरीसुद्धा उपचार देता येतो आणि तशाही पद्धतीची डॉक्टरची फळी एक सेवा देण्याकरता तयार आहे. आणि हॉस्पिटलच्या बाबतीत बघाल तर निश्चितपणे सोलापूरनंतर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण पाहतो पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण 5 खाजगी रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर असतील, कोविड केअर सेंटर असेल, या ठिकाणी उपचार पद्धती ही व्यवस्थितपणे या ठिकाणी दिली जाते आणि ती आणखीन कशा पद्धतीने सक्षम करता येईल किंवा त्याची कशी करता येईल त्याबद्दलही तयारीची बैठक त्या सर्व वैद्यकीय क्षेत्राच्या खाजगी त्याचबरोबर सरकारी डॉक्टरांबरोबर प्रशासनाची झालेली आहे. आता आणखी एक लोकांमध्ये साशंकता आहे की पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये 5 रुग्णालय आपण कोविड सेंटर म्हणून दिलेले आहेत, परंतु यामध्ये जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे ती योजना पुरेशा प्रमाणात दिली जात नाही. कुठं 5, कुठं 7, कुठं 10. ती पूर्णपणे जेवढे रुग्ण येतील त्या लोकांना पुरेसं का दिलं जात नाही असं नागरिकातून विचारणा केली जाते. तर या बाबतीत आदरणीय प्राणसाहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व रुग्णालयाची बैठक त्याच्यामध्ये घेण्यात आली आणि त्या बाबतीत जे काही हॉस्पिटल्स आपले महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आहेत किंवा इतर रुग्णालयासुद्धा ज्या ठिकाणी कोविडची उपचार पद्धती दिली जाते तर त्यांना सूचना दिल्या आहेत की आपण त्याचा डिस्प्ले हा आपल्या हॉस्पिटलमध्ये करावा, जेणेकरून जे काही आपल्याकडे 80% ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अनुसार रिस्ट्रिक्शन ऑफ चार्जेस आहेत 80% असेल, 20% बेड असतील, त्याची काय उपलब्धता आहे आणि महात्मा फुले जन आरोग्यमध्ये पण आपल्याकडे किती बेड्स उपलब्ध आहेत आणि त्याची काय उपलब्धता आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून लाभ देण्याकरता जास्त प्रयत्नशील राहावं अशा पद्धतीच्या सूचनाही त्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सना दिलेल्या आहेत. सूचना तर कलेक्टर साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तुम्ही असतील, ह्या सूचना तर तुम्ही कागदोपत्री दिलेल्या आहेत, परंतु मला वाटत नाही की मी 2-3 हॉस्पिटलमध्ये पाहिलं 5 लोकांना किंवा 7 लोकांना ही योजना दिली जाते. आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना ही योजना पूर्णपणे दिली जात नाही. मेडिकलचं मोठ्या प्रमाणात बिल होतं आहे तर हॉस्पिटलचं मोठ्या प्रमाणात बिल होतं आहे. ह्या बिलाला सामान्य नागरिक हा पुरेसा नसतो किंवा तो सक्षम नसतो. अशा वेळेस आपल्या शासनाकडून अशा रुग्णांना काय मदत केली जाते का? नाही, निश्चितपणे हे जे हॉस्पिटलच्या योजना आहेत त्याच्यामधून त्या माध्यमातून दिल्या जातील. त्याचबरोबर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर हे तर या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी रुग्णाची सेवा देतो आहे आणि निरंतर त्या सेवा तशाच पद्धतीने पुढं चालू ठेवल्या जाणार आहेत. तर ज्यांना काहीच त्याच्यामध्ये बेस नसेल तर निश्चितपणे आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी आपण ॲडमिट होऊन आपण त्या ठिकाणी सुविधा देत आहोत. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फिजिशियन्स किंवा चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती ही अवलंबली जाते, त्याचाही आपण त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो. पंढरपूर नगरपालिकेने उदात्त धोरण ठेवून कोविड हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे, परंतु त्याला काही शासकीय अडचणी आल्यामुळं ते ऑक्सिजन असतील, स्टाफ असतील, ह्या लवकरात लवकर सुटण्यासाठी सध्या कुठले प्रयत्न चालू आहेत का? निश्चितपणे त्या ठिकाणी आपण कोविड केअर सेंटर चालू होतं, परंतु पूर परिस्थितीमध्ये जेव्हा संपर्क तुटला होता तेव्हा तेथील काही रुग्ण आपण MIT वाखरी येथे त्या ठिकाणी हलवले. पण त्या ठिकाणी आपण कोविड हॉस्पिटल करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ऑक्सिजनच्या आवश्यकता आहे, त्याचबरोबर काही लॉजिस्टिक इतर काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटची आवश्यकता आहे, तर त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर प्रांतसाहेब, त्याचबरोबर मुख्याधिकारी या सर्व प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि निश्चितपणे दुसऱ्या लाटेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मॅक्झिमम पद्धतीने कशा तयारी करता येईल त्याप्रमाणे गती त्यामध्ये घेतली जाते आणि मनुष्यबळाची उपलब्धता त्या ठिकाणी आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातूनही पाठपुरावा केला जातो आहे आणि मनुष्यबळाची उपलब्धता आणि या सामुग्रीची कमतरता या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी DCSC चालू केली जाणार आहे आणि त्याच्याबाबत सतत पाठपुरावा आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आणि बाकी सर्व टीमच्या वतीनं केला जातो आहे. पंढरपूरचं कोविड ही जर यंत्रणा पाहिली तर पंढरपूर शहराच्या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी असतील, बोदले साहेब असतील, शहर वैद्यकीय अधिकारी असतील, प्रांत साहेब असतील, मुख्याधिकारी मानोरकर साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून पंढरपूरच्या नागरिकांसाठी सतर्कता दाखवत कोविडच्या पहिली स्टेज यशस्वी पार केलेली आहे आणि मृत्यूदर रोखण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. परंतु आता जी सेकंड वेव्ह येणार आहे, आता त्यासाठी नेमकं काय करायचं आपल्याला आणि कशा पद्धतीनं राहता येईल आणि त्यासाठी यंत्रणा आता आपण कशी उभा करणार आहेत, यासाठी
नव्यानं आता भीती निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टर बोधले आपल्याला आधुनिक मार्गदर्शन करणारे सेकंड वेव्हबद्दल भिलं नाही पाहिजे आणि लवकरात लवकर उपचार केला पाहिजे. यात आणखी काय नवीन असू शकल याची कुणाला एक कल्पना नाही. त्याचा अभ्यास त्यांना आल्यामुळं ते आता आपल्याला सांगतील की सेकंड वेव्ह नेमकं आता कशा पद्धतीने असू शकेल. यामध्ये आपण जेव्हा बघतो की युरोप किंवा इतर देशामध्ये की सेकंड वेव्ह त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी परत एकदा हॉस्पिटल्स या कोरोना रुग्णाच्या संख्येनं भरली गेलेली आहेत. परत एकदा त्या ठिकाणी मृत्यू पाहावयास मिळत आहेत. तर ह्या जर बघितल्या गोष्टी तर आपल्या ठिकाणीसुद्धा त्या पद्धतीने तयारी असणं गरजेचं आहे. मी एक अत्यंत भावनिक आवाहन या ठिकाणी जनतेला करेन की या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह आला तरी काही घाबरण्याचं कारण नाही, कारण हा एक सुद्धा आजारच आहे. पण त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. आपण जे न भीता आपण आता बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं आहे की लोकांची नकारात्मकता या टेस्टिंगकडे दिसते आणि बऱ्याच ठिकाणी टेस्टिंगच्या टीम गेल्या तरी लोक त्या ठिकाणी स्वतःहून टेस्टिंगला येत नाहीत. आणि अशा वेळेस टेस्टिंग करण्याने दोन फायदे होतात. एक तर आपण त्याचं लवकर निदान केला जातो आणि त्याला योग्य त्या ठिकाणी उपचार लवकर दिला जातो. म्हणजे काय तर जेव्हा एकदम दम लागायला लागला आहे आणि लास्ट स्टेजला आहे तेव्हा हॉस्पिटलचा बेड अवेलेबल आहे काय बघणं हे फार चुकीचं होतं. आणि अशा वेळेस अगोदरच आपल्या शरीराची चाचणी करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये जाणे आणि योग्य त्या ठिकाणी उपचार घेणं हे सहज शक्य होतं. त्यामुळं मृत्यू टळू शकतो. 100% आपल्याला मृत्यू टाळायचे आहेत. पॉझिटिव्ह झालो तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु मृत्यू मात्र त्यामध्ये टाळायचे आहेत. त्यामुळं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. दुसरा टेस्टिंगचा महत्त्वाचा मुद्दा की आपण जर लवकरात लवकर टेस्ट केली, आपण बघतो की याच्यामध्ये तरुण वर्ग आहे किंवा इतर वर्ग आहे यांचे मृत्यू होत नाहीत, परंतु जे घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत, वयोवृद्ध आहेत, त्याचबरोबर घरातल्या गरोदर स्त्रिया आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, किडनीचे काही आजार आहेत, कॅन्सरसारखे दुर्धर आजार आहेत, अशा लोकांना मात्र इन्फेक्शन झालं तर तो रोग जास्तीत जास्त जास्तो आणि त्याच्यामध्ये त्यांना मृत्यू होतो. आणि निश्चितपणे तिथं जाण्याकरता सुद्धा तो संसर्ग जो आहे ते आपल्यातल्या काही लोकांमध्ये कामानिमित्त आपल्याला बाहेर तर पडावं लागतंच, त्या माध्यमातून त्यांना संसर्ग होतो. त्यामुळं आपण जर त्याचा संसर्ग लवकर डिटेक्ट केला तर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवू शकतो. परिणामी त्या व्यक्तीला संसर्ग होणार नाही आणि त्यांचा मृत्यूसुद्धा घरातल्या व्यक्तींचा, आवडत्या व्यक्तींचा मृत्यू होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून टेस्टिंग करणं हे आपण डेफिनेटली गरजेचं आहे. लवकर निदान केलं त्यामुळं सगळ्यांनी, मग यामध्ये सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, सर्व ग्रामस्तरीय समिती असेल, वॉर्डस्तरीय समिती असतील, पत्रकार बंधू असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त टेस्टिंगसाठी आपण लोकांना प्रवृत्त करणं हे गरजेचं आहे. आणि दुसरं डेफिनेटली म्हणेल की आपण खूप चांगल्या पद्धतीने याचा सामना केला आहे. याच्यामध्ये त्रिसूत्री जी कोरोनाला रोखण्यासाठी आहे, आपल्याला स्वतःला होऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याकरता आहे की ज्याच्यामध्ये मास्क वापरणे आहे. तर मास्क हा वापरलाच गेला पाहिजे. जर दोघांनी मास्क वापरला आणि सामाजिक अंतर ठेवलं तर संसर्ग होण्याचा प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळं मास्कचा वापर हे प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. परंतु कोरोना आमचं काही करू शकत नाही. या आविर्भावात आपण कुठेही कशाही पद्धतीने, बाजारपेठ असेल, इतर असेल, जी काही गर्दीची ठिकाणं आहेत त्यामध्ये जर फिरायला लागलो तर तो निश्चितपणे एक दिवशी आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. तर ही बेफिक्री सोडली पाहिजे आणि आपण प्रत्येकजण, शेवटी हा आजार मी कशालाच भीत नाही, तो कुठला आहे हा तो बघत नाही, तो कोणालाही जाऊन डसतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपण ती बेफिक्री वागू नये, मास्कचा वापर करावा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा एक अंतर सुरक्षित जे आहे 6 फुटाचं, त्या अंतर आपण त्या ठिकाणी ठेवावं. आणि हात स्वच्छ धुणे, मी सांगेन की त्यामध्ये साबण असू द्यात, सॅनिटायझर नसेल तर साबण तरी, आणि साबणाने एक 40 सेकंद जर आपण हात स्वच्छ धुतले 100%, आणि हात स्वच्छ धुतल्याशिवाय आपल्या तोंडाजवळ, नाकाजवळ, डोळ्याजवळ जाऊ देऊ नयेत, एवढं जरी केलं तर निश्चितपणे हा संसर्ग आपण जास्तीत जास्त प्रमाणात रोखू शकतो, थांबवू शकतो, किंवा जास्त प्रमाणात आपण याला पसरू देणार नाही. तरी याही गोष्टीचं पालन करावं. तंतोतंत सर्वांनी जर पालन केलं तर पुढच्या सेकंड वेव्हचा सामना आपण निश्चितपणे करू शकतो आणि पुढं आपल्या समाजातील आवडत्या व्यक्तींची, आवडत्या बाबींची हानी होणार नाही. थोडं धीरानं आणि संयमानं घेऊन या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही कोविड रुग्ण आहेत त्यालाही आपण वागणूक देत असताना चांगल्या पद्धतीची वागणूक त्या समाजाने त्यामध्ये दिली पाहिजे. कारण असं बऱ्याच जणांना याच्यामध्ये संसर्ग होतो. कोविड रुग्ण झाला म्हणजे तो पापी झाला अशातला तो प्रकार नाही. तर त्यालासुद्धा आपण धीरानं आणि मानसिकतासुद्धा त्याची चांगली ठेवणं हे सुद्धा आपल्या समाजातील, आपल्या आप्तेष्टांचं किंवा मित्रलोकांचं, समाज म्हणून आपलं सर्वांचं काम आहे आणि तशी वागणूक द्यावी
ही सर्वांना विनंती करतो. उपचार वेळेत उपचार निदान वेळेत तरच आपण मृत्यूदर रोखू शकतो. अनेक असे अनुभव आहेत की मृत्यूदर वाढला हा नुसता कांगावा केला जातो, परंतु या कांगाव्यामध्ये मृत्यूदर रोखण्यासाठी केवळ वेळेत उपचार आणि वेळेत टेस्टिंग करणं ही काळाची गरज असल्याचं आत्ताच आपल्याला डॉक्टर बोधले यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सेकंड वेव्हमध्ये न घाबरता लोकांनी टेस्टिंग करून त्याला कमीपणा न मानता शूरवीर असल्यासारखं वागू नये एवढा त्यांचा एक लाख मोलाचा सल्ला आहे. घराघरातील अत्यावश्यक वस्तूंचं दालन स्वागत बाजार. आमच्याकडे निवडक किराणा, पारदर्शी पॅकिंग, योग्य दर, भरपूर डिस्काउंट, तसेच कॉस्मेटिक, ब्रँडेड परफ्यूम, स्टेशनरी, बच्चे पार्टीसाठी खेळणी, स्वतंत्र गिफ्ट विभाग, जेंट्स लेडीजसाठी भव्य रेडीमेड्स, किड्सवेअर आणि बूट चपला सँडलचं स्वतंत्र दालन. आम्ही आपणाला देतोय वस्तूंचा दर्जा आणि माफक दर. यासाठी तुमची विजिट आमची सेवा म्हणजेच स्वागत बाजार. आमचा पत्ता स्वागत बाजार, वैष्णवनगर, बुलेट शोरूम मागे, इस्वावी, पंढरपूर. किचन किंग व्हायचं तर अन्नपूर्णा बाजारला जायचं. निवडक किराणा मालाचं विश्वासाचं नाव अन्नपूर्णा बाजार. आमच्याकडे संपूर्ण किराणा मालासोबतच विविध प्रकारचे कॉस्मेटिक, ब्रँडेड परफ्यूम, साबण, तेल, फूड पॅकिंग, घरातील सर्व फायबरच्या वस्तू, तसेच स्वच्छतेसाठी लागणारे सुगंधित केमिकल, आकर्षक आकाशकंदील, झाडांच्या कुंड्या अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच अन्नपूर्णा बाजार. आमचा पत्ता अन्नपूर्णा बाजार, अन्नपूर्णा नगर, टाकळी रोड, पंढरपूर. सुरक्षित आरामदायी प्रवासाचं एकच नाव सुरभी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मुंबई फक्त 499 मध्ये. आमच्या लक्झरी बसेसचे खास वैशिष्ट्ये 2x2 सीट्स, स्लीपर कोच, आरामदायी प्रवास. आमची डेली सर्व्हिस सांगोला, पंढरपूर, पुणे, मुंबई दररोज रात्री 8 वाजता, पंढरपूर पुणे दररोज सकाळी 6 वाजता, मुंबई पुणे पंढरपूर सायंकाळी 5 वाजता आणि पुणे पंढरपूर दुपारी 4 वाजता. तर मग आजच बुकिंग करा, निश्चिंत प्रवास करा. बुकिंगसाठी पत्ता विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, शॉप नंबर 1, भक्ती मार्ग, पंढरपूर.